नमस्कार मंडळी, GT इन्फो चॅनलमध्ये मी पत्रकार गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो। शेतकऱ्याच्या अर्थहाकेनंतर पडरं पाण्या या शेतकऱ्याच्या अर्थहाकेनंतर निसर्गाने तर आता रौद्र रूप धारण केलेलं आहे। तर मंडळी, अनेक नदी नाल्यांना पूर सुद्धा आलेला आहे, अनेक सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। मुख्य जनावरांना या पडत्या पावसामुळे, या महापुरामुळे अक्षरशः मुक्या प्राण्यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। अशीच एक घटना शहापूर तालुक्यातील अर्जुनोली या गावामध्ये सुद्धा घडलेली आहे। तर मंडळी, नेमकी अनेक घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेले, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अनेक कडधान्य शेतकऱ्यांनी पावसाळ्यासाठी राखून ठेवलेले कडधान्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या काही असतील त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। या महापुरामुळे नैसर्गिक घटनेतील या रौद्र रूपाने खरं तर शेतकऱ्यांच्या या गरीब भूमिपुत्राचं येथे नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण मंडळी इथे पाहू शकता की अनेक नदी नाल्यांना, ओढ्यांना पूर सुद्धा आलेला आहे। तसेच अनेक शेतीचं नुकसान सुद्धा झालेलं आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी अशा दोन घटना घडतात, एकतर निसर्गाच्या रौद्र रूपाने धारण केलेल्या या गोष्टी असतात आणि कोणाच्या तरी बेजबाबदारपणामुळे सुद्धा या गोष्टी घडत असतात। तर आपल्यासोबत जोडलेले आहेत येथील शेतकरी, की नेमकं त्यांना विचारू की या घटनेमुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात काय नुकसान झालेलं आहे। नमस्कार दादा, GT इन्फो चॅनलमध्ये मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो। कोणाच्या बेजबाबदार मुले ही अशी घटना घडलेली आहे। गोविंद फार्म यांनी कंपाऊंड केले, त्याच्या आधी 4 वर्षात पाणी येते, त्याच्या आधी काय पाणी येत नव्हता। मोठा नाला होता, आलं पाणी गेला निघून त्या यावर येणार होता। पण त्या फार्मामुळं आता आमची जनावरं, ही शेती बिती यावर मागायची भाता आणून एवढी सगळी खराबी झाली, कुजून गेली। 3-3, 4-4 दिवस कुजलेले आहेत। जनावरांचा प्यांडा पाणी होता तो संपूर्ण सारला। हल्ली सुद्धा त्यांना प्यांडा टाकायला सुद्धा जागा राहिलेली नाही। रात ना दिवस पाणी चालू आहे। आज 4 दिवस माझ्या जनावर उपाशी राहिल्यात। आज जे आता मला ज्या 5-6 लिटर दूध देत होत्या त्या मशीनने मग मला 2 लिटर येऊन राहिल्या। आज त्या नेऊन मी गावामध्ये बाबा लिटर, कोणा पावशेर, कोणाला अर्धा लिटर अशा विकणारा आता माझा सगळा या झालेलं। म्हणजे माझी पुरी माझी अशी बॅकरी या फार्ममध्ये एवढी बॅकरी गेले का माझ्या हिसाबाच्या बाहेर। तुम्ही समक्ष येऊन बघू शकता। बघा माझे, तुम्हाला आता गेले आपण नक्की मी तुम्हाला दाखवतो। यामध्ये दादा घरामध्ये काय नुकसान झालेलं आहे तुमचं? आता घराला त्याच्यामध्ये प्यांडा आपण ठेवतो मशीनसाठी, कपडा लागता संपूर्ण भिजलाय। आपल्याकडं 2 जनावर आहे, कोंबडी आहेत, त्यांना फिरायला कुठे जागा नाही। तुम्ही साईटून तशी बघा शेतीचं काय नुकसान झालं यामध्ये? नुकसान झालं म्हणजे आता तुम्ही तर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला समजता येईल, तुम्हाला एक बांध सुद्धा इथे राहिलेला नाही। का कुठे तुम्हाला काय दिसतंय का? तुम्ही बघा आता समोर तुमच्या इथे सरांनी काय सगळं शेतीत, आता शेतीचं तुम्हाला इथं दाखवलं होतं, मातीच धरलेली यावर मागायचा भात। आता बघत आपल्या शेतकऱ्याचा निघत बाजारात आपला डिमांड नाही। निम्म आपल्या शेती आपण विकायला भात न्यायला तर निघा आपल्याला 800 ना 700 रुपये क्विंटल नाही मागतात, आणि त्यांचा तो भात घ्यायला गेलो ते आता निघा आपला 1200 रुपये 10 किलो। यामध्ये पंचनाम्यासाठी कोणी अधिकारी, सरकारी अधिकारी आले होते का? आता यालतं ना आपलं हट्टाला येऊन गेलं। हट्टाला बोलतं आम्ही काही पाणी गेली, काही बघितला तर ठीक आहे, आम्ही बघतो तुझं कागदपत्र जे होतं आमचं सह्या घेतल्या, फोटो आता पुरत जे काय होईल त्या बघू आपण। एक इमर्जन्सीच्या मग सांगलं। तर मंडळी, पावसाची रिपरिप अजूनही सुरूच आहे। गेले 3 ते 4 दिवस झाले अति प्रमाणामध्ये पाऊस हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोसळतोय। आपल्यासोबत आहेत येथील शेतकरी, की त्यांना आता सकाळी कंबर पाण्यातून, खरं तर शालेय विद्यार्थी असतील, येथील घरातील वृद्ध महिला असतील, वृद्ध पुरुष असतील, तर त्यांना खरं तर कंबर पाण्यातून बाजारामध्ये किंवा एखाद्या गावामध्ये जाण्यासाठी ये जा करावी लागते। तर दादा, हे महापूर तर आलेलाच आहे, परंतु याला बेजबाबदार कोण असणार? इमर्जन्सी यांनी रिसॉर्ट बनवायला घेतलेला आहे आणि त्याचे मोठे नाले होते, ते छोटे नाले त्यांनी बनवले, त्याच्यामुळे पाण्याचा प्रभाव जास्त वाढलेला आहे। पूर्ण आमच्या घरात पाणी आलेलं आहे। आम्ही 4 दिवस झालं पोरांना शाळेत नाही आहेत, जनावरं घरातच आहेत, पूर्ण सर्व काही घरातच आहेत। कुठे जाणं येण्याचा पूर्ण बंद झालेला आहे आमचा मार्ग। विमल देसाईंनी काहीतरी मार्ग काढून द्यावा आम्हाला पाण्याचा। व्हिडिओच्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या बोलण्यावरून एकच स्पष्ट होते की श्रीमंत माणूस हा दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललेला आहे, परंतु येथील गरीब शेतकरी, गरीब भूमिपुत्र असाच भरडला जातोय। यांची दादागिरी अशीच चालणार का? या ठेकेदाराचा किंवा या फार्म हाऊसवाल्याचा बेजबाबदारपणा असाच टिकणार का? किंवा शेतकऱ्याला मदत करणार की नाही, हा मोठा प्रश्नचिन्ह इथे निर्माण झालेला आहे।
म्हणजे काही जणांच्या यायला GT इन्फो न्यूज, गणेश तुपे, शहापूर.